गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जरा रात्री लेटच झालं झोपायला. 11 वाजून गेले ते मला शॉपवरून घरी येता घरी आलो, जेवण केलं, झोपलो. त्यानंतर आता ना लिटरली माझी फक्त 2 ते 2.5 तास झोपले झालेली आहे. आता मी चाललो आहे मार्केटला जातो आणि आज काय काय आम्ही घेतलेलं आहे आणि काय काय पुढे विकायचं आहे मला, मी ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि आता जस्ट निघालेलो बघा. वातावरण एकदम चिल्ड आहे, म्हणजे सकाळी सकाळी इतकं थंडावा, इतकं भारी वाटतं की बस कधी. रस्त्याने पण आहे ना सुळसुळाट आहे, थंडावा आहे. मस्त जशी गाडी पुढे जाते तसं आपलं एकदम असं थंडगार वाटतं मस्त की. म्हणजे मी ना याच्यामध्ये बोललेलं पण आहे या व्हिडिओमध्ये, पण मस्तच ते हवेचा आवाज, त्यानंतर गाडीचा आवाज, याच्यामध्ये काय बोलतात मला म्हणजे माझा आवाजच येत नव्हता, म्हणून मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी. ठीक आहे. आम्ही आज शिमला, वांगे आणि बदला वांगे हे 2-3 गोष्टी घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये ॲक्च्युली वांगेचं मंदी चालू असल्यामुळे आम्ही वांगे काय जास्त विकत नाही. आम्ही फक्त शिमलावरती फोकस केलेला आहे. शिमलामध्ये कसं चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे मार्जिन वगैरे चांगलं आहे शिमलाचं, म्हणून आम्ही फक्त शिमलावरती फोकस केलेला आहे. आता इथे बघा, ह्या पण शिमलाच्या जाळ्या आहेत, त्याच्यामध्ये शिमला भरून ठेवलेले आहे. त्यानंतर मागच्या साईडला बघा, इथे पण पूर्ण शिमलाच भरलेलं आहे. म्हणजे आम्ही कमीत कमी 70 ते 80 जाळे शिमलाच्या घेतले. हे बघा, बदला वांगा मी भरून ठेवलेला आहे. हे बघा, हे बदला वांगं होतं, त्याला खूप घाम फुटलेला होता या जाळ्यांना, म्हणून मी ते ना कॅरी बॅगामधून जाळ्यामध्ये ओतून घेतलं. अशा प्रकारे त्याला थोडंफार थंडावा मिळाला का ते त्यांची वाफ निघून जाते. मग त्यानंतर हे बघा, एक कस्टमरला त्याला शिमला मिरची ओतून द्यायची होती. मी तशी माझ्या पद्धतीने ती ओतून दिली त्यांना. आणि त्यानंतर आम्ही यूट्यूबर आहे ना रे, चॅनल आहे आमचं. इकडेच ठेवा. आता आलो आहे मी घरी मार्केटवरून, आणि बघा मी थोडाफार भाजीपाला वगैरे आणला. त्यानंतर निशा पण आलेली आहे. निशा आलेली आहे. निशा तिकडनं कुरडे, पापडं, त्यानंतर आता मी भाजीपाला आणला आहे दुकानासाठी. झाडांना असं कंटिन्युअसली पाणी द्यावं लागतं. म्हणजे जास्त म्हणजे मी आठवड्यातून एकदा दोनदा देतो, जास्त पाणी नाही देत मी झाडांना, कारण मोस्ट ऑफ ती झाडं इंडोअरच आहे. आणि इंडोअर झाडांचं कसं असतं, जास्त पाण्याची गरज नाही पडत. सक्युलंट प्लांट असतात ते.
आहे